गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली। रात्री सुमारे 2 वाजता खोलीत साप शिरल्यानंतर जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची प्राथमिक माहिती आहे। उपचारादरम्यान 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यवस्थ आणि आणखी 2 विद्यार्थिनी गंभीर आहेत, तर 14 विद्यार्थिनींना खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे। आरोग्य आणि पोलीस विभागाकडून कारवाई सुरू असून घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। दिनांक 10/8/2026 ला अंदाजे 5-5:30च्या दरम्यान RH धानोऱ्यावरनं 3 मुली आणि 15 मुली अत्यवस्थ परिस्थितीत आणल्या गेल्या। एका मुलीला अति गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले लगेच आणि दुसरी जी आहे तिच्यावर पण ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। लक्षणानुसार आपण त्यांना सर्पदंशाचं शक्यता एक जाणवत आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। अजून एक मुलगी पण भरती आहे, असं तिघी भरती केलेल्या आहेत आणि 15 जणींना ऑब्झर्वेशनसाठी ठेवण्यात आलेलं आहे। एकूण यावर काय कशा पद्धतीने आपण पाहत आहात? बाकी मुलींना लक्षणं तशी बाकी दिसत नाही आहे, त्या धास्तावलेल्याच वाटत आहेत। बाकी त्यांना उलटी किंवा जुलाब असं काही झालेलं नाही आहे आणि हे अचानक झालं आहे, त्याच्यामुळे एक सर्पदंशाची शक्यता ही थोडी जास्त वाटते आहे, त्यानुसार उपचार सुरू केलेला आहे। सध्या क्रिटिकल किती आहेत? एक मुलगी अत्यवस्थ आहे, ती खूप क्रिटिकल आहे आणि तिला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले। दुसरी आणखी ती पण एक गंभीर आहे, पण ती रिलेटिव्हली स्टेबल आहे। अजून एक मुलगी पण ऑब्झर्वेशनसाठी भरती करण्यात आलेली आहे। तर टोटल 3 जणी भरती आहेत सद्यस्थितीत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गडचिरोली।